नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आज आपण चाललेलो आहे ते कृषी महोत्सवाला चाललेलो आहे आपण। तिकडे आज सर्वांचा लाडका बकासूर आलेला आहे, तर जाऊया तिकडे दाखवतो। तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा आणि डायरेक्ट तुम्हाला गेटपाशी भेटतो। तर चला एन्जॉय। तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे आपण कृषी महोत्सवाच्या मेन गेट तिकडे आहे त्या साईडला। तिकडनं आता बकासूरची एंट्री होणार आहे, तर आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो मी की काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे ते आतमध्ये महोत्सवामध्ये। तर जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळातच। चला। तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलेलो आहे। हे बघा, बांबूपासून बनवलेल्या गोष्टी बघू शकतो तुम्ही इकडे। हे बघा, सर्व गोष्टी आहेत इकडे। छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर पण आहेत आणि श्री स्वामी समर्थ पण आहेत। खूप छान वस्तू आहेत। कप पण आहे बघा, बांबूपासून तयार केलेला। आणि बघा, आपल्यासमोर बघू शकतो तुम्ही इथे परदेशी फळ आणि भाज्या सगळ्या ठेवलेल्या आहेत। आमची धावपळ आहे ती बकासूरला बघण्यासाठी। गाडी आमची पळते, आपण नंतर स्टॉल सगळं बघूया, कारण सध्या तिकडे फोकस आहे आमचं। तर आत्ता एंट्री होती ती बकासूरची। बकासूरला बघायला गर्दी बघा केवढी आलेली आहे इकडे। फुल एकदम पॅक झालेलं आहे सगळं आणि पाठी पण आहेत तिकडे। आपण जाऊया थोड्या वेळात, कारण बकासूरची एंट्री होती त्यामुळे त्याच्यासाठी जरा धावपळ चालू आहे आपली। तर तिकडनं येणार आहे मेन, आपण मग होतो त्या गेटमधनं तिकडनं येणार आहे। तर थांबलो इथे त्याच्या एंट्रीसाठी खास। तर भेटू तर मित्रांनो, आपल्याला आता भेटलेला आहे विनायक बाईट आणि जर्नी विथ निखिल। दोघांच्या मदतीने आपण आता मेन गेटवर आलेलो आहे। इकडनं बकासूर येणार आहे, तर आपण त्याच्यासाठी खास थांबलेलं आहे। पाठची गर्दी बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे आहे आणि बघूया आता येईल त्याची एंट्री होईल, तर जाणून घेऊ आपण सगळे। तर मित्रांनो, ही जी गर्दी आहे ही फक्त एका बैलासाठी आणि ते विचार करा काय हा आवाज चालू आहे। म्हणजे विचार नुसता किचाट पूर्ण एकदम जोरजोरात किचाट चालू आहे, फक्त आणि फक्त बकासूरसाठी।
तर मित्रांनो बकासूरची बघितलीत कशा प्रकारे गर्दी होती, तुफान अक्षरशः गर्दी, अजून पण गर्दी इकडे पॅक झालेला आहे. आपण थोड्या वेळात जाऊ तिकडे. आज काही तासासाठी फक्त तो आलेला आहे चिपळूणमध्ये, तिकडनं परत तो जाणार आहे. तर आता आपण बाकीचे इकडे जे आहेत त्यांना भेटून घेऊ. आपण कुठले कुठले आहेत ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघत राहा. तर मित्रांनो समोर बघतायत तो गजेंद्र रेडा, 1.5 टनाचा, एकदम 1.5 टन, म्हणजे विचार करा केवढा आहे. हिंद केसरी ते पण गजेंद्र रेडा. समोर दिलेली माहिती पाहिजे. मालकाचे नाव आहे विलास गणपती नाईक, बेळगाववरनं आली खास. बघा समोर बघतोय तो युवराज रेड्याचं नाव आहे. 5 प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे. तर मित्रांनो सर्व प्रकारचे बैल बघितलेत. इकडे घोडे पण आहेत बघा, सर्व उंच पांढरे एकदम शुभ्र, आणि इकडे पक्षी पण आहेत बघा. इकडे गाडी पाहिजे ना. तिकडे आपण सगळे मोठे बैल बघितलेले. इकडे आता तुम्ही छोटी राधा बघू शकता. छोटे आहे. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे. परत संध्याकाळी येणार आहे. संध्याकाळी डॉग शो आहे इकडे, त्यासाठी खास येणार आहे आपण परत. तुम्ही बघितलेत कशा प्रकारे बदक, मांजरं वगैरे विकायला वगैरे आहेत, त्यामुळे तुम्हाला याच्यात येऊ शकता इकडे. तर चला जाऊया आपण इकडे आणि भेटूया तुम्हाला संध्याकाळी. तर फायनली आपण आलेलो आहे मित्रांनो. आता डॉग शो चालू होते थोड्या वेळातच. तिकडे बघा जर्मन शेपर्ड बघू शकता तुम्ही. तिकडे पिल्लू पण आहे डबल गोटेडमध्ये, आणि आता आहे बघा बरेचसे आहेत इकडे पपी. तर थोड्या वेळातच चालू होईल शो. तर तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारचे ब्रीड आहेत ते पण आपल्याला बघायला भेटणार आहेत व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघत राहा. बॉक्या, आपला बॉक्या घेऊन उभा आहे बुल मास्टिफ. हा बघा बॉक्या काय. नागरिक असणारे सर्व सन्मान्य संचालक मनपूर्वक स्वागत आहे. अंतिन येसीन जाशीन प्राण्या माझे माझे म्हणून धन संपदा इस्टेट सारी येणार नाही बरोबरी. नाही कुणाचे कोणी तुझेर नाही कोणी तुझेर नाही कोणी. अंतिन येसीन जाशीन प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. बापाशिवाय जन्म नाही, आईसारखी माया नाही, भावासारखी बाजू नाही, बहिणीसारखी ओवी नाही. नाही कुणाचे कोणी कोणी तुझेर नाही कोणी तुझेर नाही कोणी. अंतिन येसीन जाशीन प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार.
कारची साची तुझी जवानी नाही टिकणार तरी हातात कोण झाल्यानंतर नाही कुणी बघणार नाही कुणाचं कोणी तुझे नाही कोणी तुझे नाही कोणी आणखीन येशील जाशील प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार जय जय रघुवीर समर्थ आनंद भंडार गुरुदे जय जयकार गुरुदे कुळाचा उद्धार होऊ रामकृष्ण हरी गोविंद गोपाल. तर मित्रांनो बघितलं गावातलं घर कशा प्रकारे असतं याचा अनुभव आपण आतमध्ये जाऊन घेऊया. आता तुम्ही ह्याची बघितली गावातील घर कशा प्रकारे असतं याचा अनुभव तुम्ही सांगितला असणाऱ्या शेणाने सारवलेलं घर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघा जुन्या काळातील घरामध्ये गावातल्या घरामध्ये रेडिओ असतो, जातं असतं, तांदूळ साईडला ठेवलेले, देवारा एक साईडला असतो, एका खोलीमध्ये सर्वच हे बघा चुलीवरची भाकर आणि झुणका एवढं सुंदर असतं की एवढं म्हणजे खूप छान आहे वातावरण, एवढं गारवा आहे. त्यामुळे शेणावर चालवलेलं जे घर आहे त्याच्यामध्ये वर्षाचे 12ही महिने कायम आपल्याला गारवा बघायला भेटतो. आणि समोर लावलेला पांढरा कांदा एवढा पौष्टिक असतो शरीरासाठी, खूप छान असतो. आणि मेन म्हणजे घरातनं बाहेर पडताना कुठल्याही गावातल्या घरात तुम्ही जावा, परंपरा आहे की गूळ आणि शेंगदाणे हे तुम्हाला खायलाच भेटणार. तसं धामणोणे गाव पिटलेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी हे गाव म्हणजे घर बनवण्याचं काम आम्हाला यादव साहेबांनी दिलं आहे. ते मापाचं घर आहे, मातीचं घर आहे, ते सारवून त्याला रंगरूप देऊन आम्ही त्याला ते पूर्ण केलेलं आहे. पेंड्याने शिवलेलं आहे, गवताने शिवलेलं आहे, जमीन वगैरे केलेली आहे, जमिनीला शेणकळा देऊन भिंतीना शेणकळा देऊन ते काम पूर्ण केलेलं आहे. आपल्या घरात जुनी भांडी आहेत की त्यांची नावं अशी असतील की पायली आहेत, आपले मुसळ आहे, पाटा आहे, जाता आहे, काविळता आहे आणि कंदीळ आहे काचेचा, की जुन्या पद्धतीतले हाडपा आहे आपल्या इथं, काटवट आहे, समय आहे, चाडा आहे, नामनदिवा आहे. अशा प्रकारची आपल्या जुन्या घरात मातीच्या घरात अशी सगळ्या वस्तू आहेत. हे यादव साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आपण हे सगळं केलेलं आहे. ह्या मॅडम त्यामुळे सगळं आपलं हे घडून आलं आहे. त्यांच्या मिसेस आहेत यादव साहेबांच्या मिसेस, त्यानेही आम्हाला चांगला प्रोत्साहन दिला आहे. ह्या कामाबद्दल आम्हाला एकदम खात्री दिली की असं चांगलं काम केलं आहात तुम्ही. आम्ही राहतो धामणोणे गावात पिटलेवाडी हिंदरात्री. मित्रांनो सकाळी या जागेवर उभं राहायला पण जागा नव्हती, आता ती बाकासूर गेल्यानंतर हे बघा अगदी मोकळी झालेली आहे सगळी जागा, चारी दिशेनी बघू शकता. त्यामुळे लक्षात घ्या बाकासूर असणं प्रेम हे एकदम भरभरून होतं. तर भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला एन्जॉय.